फर्स्ट टाइम असं झालं की आमचं लगेज रिफ्यूज झालं, कारण आम्ही मोठ्या बॅग्समधून आमच्या हे पहा नमस्कार मंडळी, मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत खरेदी करण्यासाठी कारण आपण निघालेलो आहोत इंडियाला लवकरच। तर त्यानिमित्ताने आता आपण आलेलो आहोत मार्क्स स्पेन्सरमध्ये। तर काही आपण चॉकलेट्स घ्यायचे आहेत, थोडेफार आपण चॉकलेट घेणार आहोत, कुकीज आणि थोडी कपड्यांची शॉपिंग करणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण निघालेलो आहोत मंडळी मार्क्स स्पेन्सरमध्ये। आपण ह्यासाठी आलेलो आहोत की इथले कुकीज फार छान असतात। तर आलो आहोत आपण कुकी सेक्शनमध्ये। इथली बिस्किट्स आहेत ना, हे खूप छान लागतात बरं का, आणि हेच घेण्यासाठी आता आपण इकडे आलेलो आहोत। तर इंडियाला घेऊन जाणाऱ्या वस्तूंमध्ये मला हे जे ऑट कुकीज आहेत ना, हे फार मला आवडलेत मला। आणि हे पण आपण घेणार आहोत। हे ना स्कॉटिश शॉर्ट ब्रेड्स आहेत, पण हे इतके टेस्टी असतात ना, खूप सुंदर असतात। हे सॉफ्ट ॲप्रिकोट्स आहेत, तर हे आपण घेऊया। तर आपण मार्क्स स्पेन्सरमध्ये गेलो होतो, त्यावेळेला आपण ही थोडी कपड्यांची खरेदी केली। आणि हे जे स्कॉटिश बिस्किट्स आहेत हे खूप छान असतात, टेस्टी। हे आपण घेतले, हे घेतले, हे चॉकलेटवाले घेतलेत आपण। आणि हे थोडंसं असं घेतलेलं आहे, सेलिब्रेशनचे चॉकलेट्स आहेत, हे पण आपण घेतलेलं आहे थोडंसं। तर अशा प्रकारे ही आपली इंडियाला जाण्याची शॉपिंग आहे। नमस्कार मंडळी, फायनली आज आपण इंडियाला जाण्यासाठी तयार झालेलो आहोत। तर आपण आता निघालेलो आहोत एअरपोर्टवरती, टॅक्सीची वाट बघत आहोत। आता सकाळचे वाजलेले आहेत, सकाळची बरोबर 7:15 वाजलेले आहेत। आणि 8 वाजता आपली कॅब बुक केलेली आहे आपण, आणि 8 वाजता ती येईल। तर लवकरच आपण हिथ्रो एअरपोर्टवरती जाण्यासाठी निघणार आहोत। तर म्हणजे आपल्या बॅग्स पण भरून तयार झालेले आहेत। तर बॅग्स भरताना मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण पूर्ण आठवडाभर आजारी होती मंडळी। हे पहा, आपल्या बॅग्स पण तयार झालेले आहेत, पॅक झालेले आहेत आणि तयार झालेले आहेत इंडियाला जाण्यासाठी। तर आताच आपण आलेलो आहोत हिथ्रो एअरपोर्टवरती। तर चलत आपण एअरपोर्टच्या आतमध्ये जाऊया। फर्स्ट टाइम असं झालं की आमचं लगेज रिफ्यूज झालं, कारण आम्ही मोठ्या बॅग्समधून आमच्या हे पहा कारण आम्ही आमच्या बॅगमधून लॅपटॉप्स ठेवले होते। मोठ्या बॅग्समध्ये लॅपटॉप्स जात नाहीत, जे कार्गोमध्ये जातात त्या, म्हणून आम्हाला त्या काढाव्या लागल्या, परत बॅग्स ओपन कराव्या लागल्यात। आता त्या परत ओपन करून आता ते लॅपटॉप आम्ही काढणार आणि छोट्या बॅगमध्ये ठेवणार। तर म्हणजे प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या ह्या ज्या बॅग्स आहेत ह्या ओव्हरवेट झालेल्या आहेत खाली। ह्या ज्या बॅग्स आहेत ना, ह्या ओव्हरवेट झाल्यामुळे, मोठे जे लगेज आहेत ना हे ओव्हरवेट झाल्यामुळे, हे जे 2 लॅपटॉप्स आहेत हे मी इंडियाला रिपेअर करण्यासाठी घेऊन निघाले होते, पण हे जास्त वजन झालेलं आहे ह्याचं, त्याच्यामुळे मला हे आता फेकून मला इथे एअरपोर्टवरती द्यावं लागतंय हे, कारण ओव्हरवेट मी हे घेऊन जाऊ शकत नाही, मोठ्या बॅग्समध्ये ठेवू शकत नाही। आणि ह्या ज्या छोट्या आपल्या बॅग्स आहेत, ह्या केबिन बॅग्स, त्याच्यामध्ये जास्त वजन झाल्यामुळे 2 माझे लॅपटॉप्स मी एअरपोर्टवरती मला फेकून द्यावे लागले। सिक्युरिटी वगैरे चेक झालेली आहे मंडळी। आनंदाची गोष्ट अशी आहे की 2 लॅपटॉप्स फेकून देण्याची वेळ अक्षरशः आलेली होती,
पण आम्ही ज्यावेळेला विचारलं की हे आमचं ओव्हरवेट होतं आहे केबिन बॅग्समध्ये, तर काय करावं लागेल. तर तिथे एक मॅडम होत्या, खूप चांगल्या होत्या. त्यांनी सांगितलं की तुमचं पर्सनल लगेज, पर्सनल आयटम्स म्हणून तुम्ही ते कॅरी करू शकता. तर आपण काहीतरी खाण्यासाठी इथं रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तर हे आहे माझं व्हिगन फूड. मशरूम आहेत आणि हे अवोकाडो आहे, हॅश ब्राऊन आहेत. हे सगळं व्हेज आहे बरं का. हे बेक बीन्स आहेत की काय, आणि हे व्हेज सॉसेजेस आहेत. म्हणजे आम्ही प्लेनमध्ये आलेलो आहोत. प्लेन थोडंसं लेट झालेलं आहे, तर लवकरच आपण आपल्या मायदेशी, आपल्या भारताला भेट देण्यासाठी येत आहोत. आपण पोहोचलेलो आहोत इंडियामध्ये, आपल्या मुंबईमध्ये. तर आपण आपल्या बॅगेज पण कलेक्ट केलेले आहेत आणि आता आपण बाहेर निघालेलो आहोत.